मित्रांनो, सुरुवातीला धान उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 1800 कोटी रुपये धान बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं सांगण्यात येत होतं. परंतु मित्रांनो, त्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जवळपास 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला. त्या अंतर्गत ज्या जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांना जवळपास 900 कोटी रुपयांचा निधी हा वाटप देखील झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये. त्यानंतर जे उर्वरित शेतकरी होते ते पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित जे शेतकरी राहिलेले होते ते आता धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत होते. मग आम्हाला दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील निधी कधी मंजूर होईल. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर झाल्यानंतर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होईल, तर असे प्रश्न बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेले होते. त्यात मित्रांनो, आपण देखील बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस हा 20 जुलै नंतर त्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती दिली होती. त्यातच मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी हा मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लागलीच जमा देखील होणार आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर, स्वागत आहे कृषी मेन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण जे दुसऱ्या टप्प्यात जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांसाठी जवळपास टोटल सांगतोय. टोटल जवळपास 1600 कोटी, अगोदर सांगण्यात येत होतं 1800 कोटी रुपयांचा निधी धान बोनस उत्पादक शेतकऱ्यांसाठी धान बोनससाठी अवेलेबल करण्यात येईल वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 1800 कोटी रुपये तर नाही, एकंदरीत 1600 कोटी रुपये धान बोनससाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच्यापैकी 900 कोटी रुपये हे पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत. आता उर्वरित जे 700 कोटी रुपये बाकी आहेत ते दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि ते निधी 700 कोटी रुपयांचा मंजूर करण्यात, खरं तर 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार होता आणि अवेलेबल होणार होता सांगण्यात येत होतं. परंतु मित्रांनो, फक्त आणि फक्त 700 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करण्यात आलेले आहेत, उपलब्ध करण्यात आलेले आहेत. त्या अंतर्गत जे शेतकरी उर्वरित आहेत, जे दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. तर गोंदिया जिल्ह्याविषयी आपण या अगोदर सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. त्या अंतर्गत 180 कोटी 61,53,580 रुपये हे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करण्यात आलेले होते धान बोनससाठी. त्याच्यापैकी जवळपास मित्रांनो 1,30,000 शेतकरी हे टोटल पात्र ठरवण्यात आलेले होते गोंदिया जिल्ह्यातून धान बोनससाठी. परंतु मित्रांनो, 180 कोटी 61,53,580 रुपये जे आहेत ते जवळपास जे शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. मग आता उर्वरित शेतकरी काय, आता गोंदिया जिल्ह्यातून अद्यापही बरेच शेतकरी अवेलेबल म्हणजे बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्याच्यापैकी जवळपास अगोदर सांगण्यात येत होतं की 58,022 शेतकरी अद्यापही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु बॅकग्राऊंड व्हायचा इग्नोर मारा. तर 58,022 शेतकरी पात्र होते मित्रांनो. परंतु काय झालं व्हेरिफिकेशनमध्ये, काय झालं कुणास ठाऊक, व्हेरिफिकेशनमध्ये शेतकरी संख्येचा आकडा हा कमी कमी होत चाललेला आहे. तर मित्रांनो, सध्या तरी 40,000 शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी धानाचा बोनस हा उपलब्ध करून त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता बघायचं झालं तर 1,30,000 शेतकरी पात्र होते. त्याच्यापैकी जवळपास मित्रांनो 90,301 शेतकऱ्यांच्या खात्यावर जे 180 कोटी रुपयांचा निधी आहे तो वाटप झालेला आहे. आणि त्याच्यापैकी जवळपास 40,000 जे शेतकरी आहेत तर 40,187 शेतकऱ्यांच्या खात्यावर हा अद्यापही धानाचा बोनस जमा झालेला नव्हता. तो आता दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्या खात्यावर आता 40,187 शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील निधी हा मंजूर झालेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता हा निधी जवळपास 3 ते 4 दिवसात, म्हणजे आपण सांगितलं बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की बुवा 15 जुलैपर्यंत जवळपास निधी हा फेडरेशनकडे म्हणा किंवा धानाचं जे आपण विक्री वगैरे नोंदणी वगैरे करतो तिकडे जमा होणार आहे. फेडरेशन असो की अविम असो, तिकडे हा 15 जुलैपर्यंत निधी जमा होणार आहे. त्यानंतर 20 जुलैच्या नंतर आता तिकडे सुद्धा जमा झाल्याच्या नंतर लगेचच तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित होतील याची काही गॅरंटी नसते. तर 2-4 दिवसाच्या गॅपनंतर म्हणजे 20 जुलैच्या नंतर तुमचा धानाचा बोनस हा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. त्याचबरोबर इतर जे जिल्ह्यातील शेतकरी आहेत, गडचिरोली असो, त्यानंतर भंडारा जिल्हा असो, कोणताही जिल्हा असो, जे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत, जे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी आहेत त्यांना 20 जुलैनंतर, कारण की मित्रांनो 700 कोटी रुपयांचा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जे जिल्हे पात्र ठरतील त्या जिल्ह्यांना आता टप्प्याटप्प्याने हा धानाचा बोनस 20 जुलैनंतर वितरित होणार आहे.
तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.